वाचत रहा वाचत रहा कारण वाचाल तर वाचाल. नमस्कार, मी रुपल राणे. वाचाल तर वाचाल या पॉडकास्टमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत करत आहे. आज माझ्याकडे रेखा मॅडमनी लिहिलेली आता सध्या लेटेस्ट जी पब्लिश झाली आहे त्यांची बुक्स, तर त्याच्यामधली ही 3 बुक्स आहेत. तर एक आहे क्रियारेखी, दुसरं आहे अंतर्नाद आणि तिसरं आहे पास्ट लाईफ. आणि या पास्ट लाईफ बद्दल मागच्या इझी गाईड टू रिलेशनशिप या आपल्या एपिसोड मध्ये ह्याचा उल्लेख झालेला आहे. ते हेच बुक असावं. होय होय. तर मी रेखा मॅडमचं पुन्हा एकदा स्वागत करते नमस्कार. वाचाल तर वाचाल या पॉडकास्ट मध्ये. तर मॅम, आज तुम्ही ह्या 3 पैकी कुठली बुक्स घेणार आहात म्हणजे आपल्या माहितीसाठी? आय टेल यू. हे पहा, आपण म्हटलं होतं त्याप्रमाणे ना, फॅक्ट्स अँड फिक्शन्स अबाउट पास्ट लाईफ हे जे आहे ह्याच्याबद्दल मी ऑलरेडी मेन्शन केलेलं होतं, नो डाऊट. आणि येस, बरीचशी म्हणजे पास्ट लाईफ बद्दल चे जगभरात अत्यंत स्ट्रॉंगली प्रचलित असलेले असे भरपूर गोड गैरसमज आहेत. अच्छा. जे ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित धुवून काढलेले आहेत. अच्छा. आणि पूर्वजन्माला तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने जसं आपल्या आता आय विल आस्क यू तुला तुझ्या लहानपणची एखादी घटना, म्हणजे तू एक 5-6 वर्षाची असतानाची अशी एखादी घटना ही आजही तितकीच स्वच्छ आठवते, कुठलीही एखादी? हो, आठवत असते. हो, की त्यावेळेला जी अनुभवली तितकं स्वच्छ तू आजही आठवू शकतेस अशा काही गोष्टी? सगळ्याच नाही, असू 2-4. हो हो हो. त्याचप्रमाणे मागच्या जन्मातल्या सुद्धा गोष्टी तितक्याच स्वच्छ आठवतात. अच्छा. कशा ते ह्याच्यात. अच्छा. आणि मला म्हणजे एक सांगण्यासारखं आहे की तुम्ही मला अजूनही पास्ट लाईफ मध्ये घेऊन नाही गेलेलात आणि त्याचं कारण तुम्ही मला सांगितलेलं आहे की तू अजून तयार नाहीये पास्ट लाईफ साठी. करेक्ट. तर कारण मी वाटेल त्यांना पास्ट लाईफ मध्ये नेत नाही. बरोबर. कारण पास्ट लाईफ पाहणं, पूर्वजन्म पाहणं हे म्हणजे काय म्युझियमची किंवा प्राणी संग्रहालयाची सफर करून येणं असं नसतं. तर पास्ट लाईफ आपण पाहतो त्याचं कारण असतं की आपल्या आत्ताच्या जन्मामध्ये जे आपले रिपीटेड स्टम्बलिंग ब्लॉक्स असतात ते दूर करून आपलं आत्ताचं आयुष्य उत्तम करण्याकरता. अच्छा. एक साधा प्रश्न आहे, आपल्याला आपलं मेन एम काय आहे? मागचा जन्म सुधारणं, पुढचा जो येणारा जन्म आहे तो सुधारणं, का आत्ता जो जन्म जगतोय तो चांगला जगणं? आता सध्याचं आपलं आयुष्य व्यवस्थित जगता यासाठी आपण प्रयत्न करत असतो. प्रत्येकाचा म्हणजे रादर खांद्यावर पेपरवेट नसलेले, डोकं असलेले सगळे प्राणी असाच विचार करतील की जे आयुष्य आपण जगतोय ते उत्तम जगता आलं पाहिजे. करेक्ट? अगदी. हो हो, अगदी. मात्र आपल्याकडे भरपूर वेळेला असं म्हणतो, तुम्ही काही ठिकाणी असंही पाहिलेलं आहे की अगर तुम ये काम करते हो तो तुम्हारे मरने के बाद तुम्हें स्वर्ग, थोडक्यात मराठीत बोलते कारण ते ऍक्च्युअल शब्द बोलले तर जाऊ दे म्हणून. अच्छा. म्हणून मी आपले मराठी शब्द वापरते तिथे अच्छा. की
तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादं काम केलं तर तुम्हाला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होईल किंवा पुढचं आयुष्य सुधारेल. अच्छा. फिंगर्स क्रॉस्ड, खरं खोटं परमेश्वराला माहित. दुसरं, भीती दाखवली जाते की वाईट कामं केलीत तर मेल्यावर नरकात जाल. हो. नरकात ते तुम्हाला तळून काढतील भजांसारखे. अरे शरीरच नाहीये तर तळायचा काय संबंध आहे? हो. अगदी. पण ते कळत नाही, लोकांना भीती दाखवली जाते. थोडक्यात मृत्यू नंतरच्या आयुष्याबद्दल भरपूर काही असं बोललं जातं ज्याची लोकांना माहितीच नसते. आणि त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात मी स्पष्ट पास्ट लाईफ मध्ये तुम्ही सगळं. पण येस, मी एखाद्या माणसाला तोपर्यंत मागच्या जन्मात घेऊन जात नाही जोपर्यंत मला जाणवत नाही की ती व्यक्ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावण्याकरता मानसिक दृष्ट्या तयार आहे. अच्छा. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. अच्छा. काय आहे ना की त्याच्यासाठी मुळामध्ये तुमचं मन हे टोटली तुमच्या इमोशन्स आणि सगळ्या गोष्टी हील झालेल्या पाहिजे. मग तुम्ही त्या पास्ट मध्ये व्यवस्थित ते डोकावू शकता. अच्छा. आणि त्याच्यासाठी म्हणून येतं हे क्रियारेखी. क्रियारेखी. ज्याच्याबद्दल मला वाटतं आपण आधी आज बोलूया. ठीक आहे, चालेल. आज आपण क्रियारेखीला सुरुवात करत आहोत. कारण हे सगळं झालं आणि नंतर आपण याच्यावर बोलणार आहोत, अंतर्नादावर. अच्छा. अंतर्नादाबद्दल नंतर बोलू, एंडला योग्य वेळ आल्यावर. ओके, कारण तो खूप सखोल विषय आहे, सखोल विषय, स्वतःची ओळख करणारा विषय आहे. आणि माणसाला स्वतःची ओळख असं म्हणतात की आत्मसाक्षात्कारानंतर स्वतःची ओळख होते असं म्हणतात. म्हणणारे कोण असतात? ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये. बरोबर. लोक म्हणतात की एनलाइटनमेंट मिळाली की मुक्ती मिळते. एनलाइटनमेंट म्हणजे आत्मसाक्षात्कार. ज्यांना झालेलाच नाहीये ते आत्मसाक्षात्काराबद्दल काहीही म्हणतील. प्रत्यक्षात आमच्यासारखे, जेव्हा मी स्वतः 1993 मध्ये, म्हणजे मला वाटतं किती वर्ष झाली, 1993 म्हणजे 30-32 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला 1993 मध्ये मला आत्मसाक्षात्काराचा अनुभव आलेला आहे. अच्छा. आणि तो आल्यानंतर पुष्कळ लोक ह्या कलरचे कपडे घालून पुढचं आयुष्य मार्गक्रमण करायला लागतात. अगदी संन्यास घेऊन. त्यावेळेला माझी मुलं शाळेत जात होती. मला संन्यास वगैरे घेणं लाईक मी विचार पण करू शकत नव्हते. पण त्याच्याच बरोबर संन्यास घेणं आणि संन्यस्त वृत्तीनी आयुष्य जगणं, यातलं मला वाटतं संन्यस्त वृत्तीने आयुष्य जगणं हा जो प्रकार आहे हा शिकायची गरज आहे. आणि हे कोणी शिकवत नाही. हा जो फरक आहे तो फरक कोणी सांगत नाही. जसं आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये तुमचं रेग्युलर जे काय तुमच्या कर्तव्य आहे तुमचे नियमित आयुष्यामध्ये, ती कर्तव्य पार पाडता पाडता तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये जर पुढे जाता तर ते तो खरा आध्यात्मिक प्रवास आहे तो. वो सचमुच का जीना. हो. आणि हे तुमच्यामुळे शिकायला मिळालं. बाकी इतरांचं कुठे शिकायला मिळालं प्रश्नच आहे. साधारण 95-96च्या सुमाराला एकदा कॉलेजमध्ये जेव्हा मी जॉब करत होते, शिकवत होते, त्यावेळेला एकदा काहीतरी असंच झालं, वर्गातले लाईट गेले होते. तो एक ह्याच्या बरोबर आणखीन एक ते पुस्तक इथे नाही आता, विशेतावचं, ज्याच्यामध्ये तुम्ही रूम टेम्परेचर कमी जास्त करू शकता वगैरे वगैरे, त्या मेथड. तर एकदा कॉलेजमध्ये लेक्चर घ्यायचं होतं, मी वर्गात गेले
हा. आणि अचानक लाईट्स गेली. अच्छा. बाकीच्या सगळ्या टीचरनी वर्ग सोडून दिला लाईट नाहीये. हा, हा. मी पोरांना म्हंटल नाही, मी वर्ग सोडणार नाही. हम्म, हम्म. मला पोर्शन कम्प्लीट करायचं, मी शिकवणार. हा. हा, तुम्हाला मी डिक्टेट करायचं नाहीये, तुम्हाला काही लिहायचं नाही. हा. मार्चचा महिना होता, उकडत होता. हम्म, हम्म. म्हणून म्हंटल थांबा, मला फक्त 2 मिनिटं द्या, हा. क्लासरूम थंड होईल. अच्छा. आणि मग विशितावरची सिम्बल त्यावेळेला मी ते वापरले सगळ्या मेथड. अच्छा. क्लासरूम थंड झाली हम्म. विथ व्हॉट एव्हर इट इज. हा, हा. ती करत असताना मला हम्म. 2 मुली कुजबुजताना दिसल्या. मला विचारलं पाहिजे, तुम्हाला उकडत नाही का हो? हम्म. मी इतक्या निवांत कशा? अच्छा. असं आम्हाला केवढं उकडतंय. हा. हाऊ कॅन यू बी सो कूल? असं त्या विचार चालला होता त्यांचा, मी त्यांचं डिस्कशन चाललं. हा. तर त्यावेळेला मी त्यांना बोलताना पटकन म्हटलं, यार बच्चा लोग, मुझे कुछ फर्क नहीं पड़ता है, मैं तो फकीर हूं यार, फकीर को क्या फरक पडेगा. अच्छा. आणि असं म्हटल्यावर सगळ्यांचे डोळे असे झाले, हम्म. कारण हम्म. त्या काळी आय यूज टू बी द बेस्ट ड्रेस्ड टीचर इन द एंटायर कॉलेज. असं असून पण फकिरीचं आयुष्य जगता हे कोणाला पटण्यासारखं का हजम होण्यासारखी गोष्ट माझ्या नव्हती. ड्रेस बरोबर माझी ज्वेलरी चेंज व्हायची, माझे शूज चेंज व्हायचे. आणि त्या मुली अशा माझ्याकडे बघायला लागल्या. अच्छा. आप फकीर? म्हटलं, ए बाळा, मी घरातल्या कपड्यांवर पण इकडे येऊ शकते, पण तुम्हाला मला 40 मिनिटं झेलायचं असतं. मी घरातल्या अवतारात आले तर तुम्ही मला झेलू शकणार आहात? नाही. आय हॅव टू बी वेल ड्रेस्ड फॉर यू पीपल, नॉट फॉर मी. हम्म. हे सांगितलं. बरं, हे झाल्यानंतर मी हा विषय का घेतला हे सांगते. हे सांगितल्यावर जेव्हा मी नंतर स्टाफरूम मध्ये येऊन हा किस्सा शेअर करत होते, त्यावेळेला पुन्हा एक प्राध्यापक मला म्हणाले, नाही पण तुमच्याकडे बघून मला असं कोणालाच असं वाटणार नाही की तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही विरक्त आहात. अच्छा. म्हटलं, विरक्त म्हणजे काय? विरक्त म्हणजे ज्याला कशातच रस नाहीये. मराठीचा प्राध्यापक मला सांगत होता. दुसऱ्या संस्कृतच्या प्राध्यापकांनी त्याला दुजोरा दिला. अच्छा. म्हटलं, एक सांगू, बऱ्याच वेळेला संस्कृतातले जे समास असतात ना, त्यांचे 2 प्रकारांनी उकल होते. जसं एक संस्कृत श्लोक आहे, अहम च त्वम च राजेंद्र उभयोर अनयोरपि बहुव्रीही रहम राजन षष्ठी तत्पुरुषो भवान. अच्छा. म्हणजे काय, तर बहुव्रीही समास म्हणून जर त्याचा उकल केली ना राजेंद्रची, तर तसा मी राजेंद्र आहे. अच्छा. म्हणजे राजा इंद्रा यस्य सहा, ज्याचा राजा म्हणजे इंद्र आहे तो मी. अच्छा. आणि षष्ठी तत्पुरुषो भवान, राजांचा इंद्र, या नात्याने तू राजा आहेस. म्हणजे समासाचा उकल कशी करतो याच्यावर अवलंबून आहे. तर विरक्तची उकल कशी? तर म्हटलं, तुम्ही लोक विरक्तची उकल करताय, विगतः रागः यस्मात् सः विरक्तः, ज्याचे रंग उडाले तो विरक्त. अच्छा. आणि मी त्याचा समासाचा विग्रह करते, विशेषेण जीवनस्य प्रति अनुरक्तः सः विरक्तः. अच्छा. ज्याला आयुष्यावर विशेषपणे प्रेम करता येतं. अच्छा. तो विरक्त. खूप छान प्रकारे तुम्ही त्याचं. आणि दुसरं आय विल टेल यू, संन्यास. अच्छा. संन्यास पण त्यांनी शब्द वापरला होता. म्हटलं, संन्यास सम्यक न्याचा. तुम्ही म्हणे एवढं सगळं छान छान ड्रेस घालता, हे करता, मस्त मॉडर्न राहता, तुम्ही कसले संन्यासी? अच्छा. म्हटलं, व्हॉट डू यू मीन? संन्यास इकडे नसतो, संन्यास इथे असतो म्हटलं. मग मी त्यांना सांगितलं, संन्यास म्हणजे काय? सम्यक न्यासः संन्यासः असं तुम्ही म्हणता, सगळं सोडून दिलं.
अरे सगळं सोडून देऊन संन्यास घ्यायचा असेल तर अरे 2 वेळचं जेवण तरी का जेवता रे, श्वास तरी कशाला घेता, सोडून द्या ना ते पण. हो. करता येईल नाही नाही ना. नाही. मग सम्यक आकांक्षानाम्न्यासा, सगळ्या एक्सपेक्टेशन्स ना सोडणं अच्छा. म्हणजे संन्यास. आसक्ती- कुठल्याही अपेक्षा नाहीत, तो संन्यास. कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. आसक्ती नाही, तो संन्यास. तर हे सगळं याच्या नंतर हे सगळं मी करत आले. आणि अशा पद्धतीने आफ्टर एनलाइटनमेंट जेव्हा मी करत गेले त्यावेळेला मग आपला हा अंतर्नाद, अंतर्नाद. जो मला वाटतं अंतर्नादच्या निर्माणचा प्रवास तू पाहिलेला आहे. हो हो अगदी सुरुवात 2015 मध्ये आपण फायनली ते पब्लिश केलं. हो. ते हे अंतर्नाद, जो 125 संस्कृत श्लोकांचा समूह आहे. हो हो हो. पण त्याच्यावरही आपण नंतर जाणार आहोत. आज आपण क्रियारेखी बद्दल बोलणार आहोत आजपासून. कशा करता तर क्रियारेखी हे मेथड मला स्वतःला 1996 मध्ये मिळालेली आहे. विशिताव पण मलाच मिळालेली मेथड आहे. ती 1995च्या ऑक्टोबर पासून मिळायला सुरुवात झाली होती. अच्छा. 1996च्या 1 जानेवारीला मी त्याचा पहिला क्लास. 1995च्या 30 डिसेंबरच्या रात्री मला त्याचं सगळं स्टडी मटेरियल ऍज इफ समबडी इज डिक्टेटिंग असं ते मी लिहित गेले. ते रात्री 11:30-12ला जे मी लिहायला लागले ती ऑलमोस्ट पहाटे 4:30-5 पर्यंत मी लिहित होते. अच्छा. 1 जानेवारी नाही 30 डिसेंबर. 30 डिसेंबर. ते लिहून झाल्यावर माझ्या कानात शब्द मला ऐकू आले की 1 जानेवारीला ह्याचा क्लास घ्यायचा. अच्छा. मला या मेथडचं नाव माहित नाही, मला फक्त स्टडी मटेरियल मी लिहिलेलं आहे, त्याची अट्युनमेंट द्यायची असेल तर कशी द्यायची माहित नाही. 1 जानेवारीला क्लास घ्यायचा आहे. कानात शब्द ऐकू आले अँड इट वॉज अ कमांड. असं म्हटल्यावर मग काय, मग 31 डिसेंबरला 95च्या अख्खी दुनिया पार्टीची तयारी करत होती. अच्छा. आणि त्यावेळेला घरी कम्प्युटर्स वगैरे नव्हते ना, त्याच्यामुळे मी DTP वाला शोधत होते. अच्छा. नोट्स तयार करायला. नोट्स लिहिलेल्या ते DTP करून ते तयार केलं. आणि माझ्या बरोबरचे काही जे रेकी टीचर्स होते, म्हणजे ज्यांना मी तयार केलं होतं आणि जे माझ्या बरोबर रेकी टीचर झाले होते, अशा लोकांना मी फोन केला की अशी अशी मेथड आलेली आहे, 1 जानेवारीला क्लास घ्यायचाय, पण मी पहिल्यांदा शिकवतेय, त्याच्यामुळे ती मेथड ही खरोखरी मला मिळालेली आहे का तो माझा भ्रम आहे. अच्छा. हे मला माहित नाहीये. हो. तर त्या मेथड करता जे काही मी शिकवणार आहे त्याच्याकरता गिनीपिग व्हायची तयारी असेल तर या. अच्छा. आणि 15-16 लोक आली होती माझ्या एका फोन कॉलवर. आणि तो पहिला क्लास झाला होता तेव्हा विशितावचा. त्याच्यानंतर क्रियारेखी मिळाली मला तेव्हा पण कॉलेजमध्ये सुपरविजन करत होते नवरात्री. अच्छा. आता मला सांगा, सुपरविजन करताना जर कम्प्लीट ब्लॉक मध्ये आपण एकटे असतो तर आपण काहीतरी कागद घेतो, काहीतरी स्क्रिबल करत बसतो, काहीतरी करत बसतो. कारण काय करण्यासारखं असतं. 2 टीचर असतील तर गप्पा मारल्या जातात थोड्याशा. बाकीची पोरं सगळे पेपर लिहित असताना त्यांच्याकडे लक्ष देऊन, एकटं असताना तेव्हा मी काहीतरी स्क्रिबल करत होते. अच्छा. आणि मग जे काही स्क्रिबल केलं तो कागद नंतर परत येताना पर्समध्ये टाकला. नंतर मी माझ्या ऑफिसमध्ये आले रेखीच्या क्लासेसमध्ये तिकडनं. तेव्हा मी माझ्या असिस्टंटला दाखवलं. म्हटलं, ती म्हणे काय काय केलंय तुम्ही. म्हटलं काहीतरी मला माहित नाही, काहीतरी पण मी जे काही करत होते ना मला काहीतरी वेगळं वाटत होतं. काय होत होतं मला कळलं नाही, पण समथिंग डिफरंट, बघूया काय येते. म्हणून मग मी पुन्हा काढून बघायला लागले. आणि बघता बघता एकदम मी तिला बोलायला लागले, हे सिंबल अमुक आहे, ते सिंबल तमुक आहे. अच्छा. तिने मला फक्त खूण केली, 1 सेकंद. पटकन जाऊन
ती तिची वही घेऊन आली आणि मी बोलत होते तस तसं ती पटपट 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 लिहित गेली. लिहित गेले. हो. आणि त्याच्यानंतर सगळं मी एक्सप्लेन केल्यावर एंडला मी सांगितलं की या मेथडचं नाव काय असलं पाहिजे, क्रियारेखी. क्रियारेखी. हे झालं. बरं, हे सगळं झाल्यावर आणि मग ते बोलता बोलता माझ्याच तोंडातनं निघालं, अरे यार, नवरात्र चालू आहे ना, देवीची भेट आहे ही, दुर्गा देवीची हेल्प हो. मिळालेली आहे, हो हो. तर ही लोकांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी पोचली पाहिजे. अगदी. मग झालं, त्यावेळेला दसऱ्याच्या दिवशी तो क्लास झाला क्लास. 96च्या. आणि हे मी बोलत गेले, तिने हे केली. त्यावेळेला जो माझ्या ऑफिसमध्ये कम्प्युटर होता त्याच्यावरती तिने पटपट पटपट सगळं Type टाईप केलं. केलं, मला प्रिंटआउट दाखवला. अच्छा. आणि तो जो काही तिने मला प्रिंटआउट दाखवला, त्या प्रिंटआउट मध्ये मी काय ज्या बारीक सारीक स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे होत्या तेवढ्या दुरुस्त केल्या आणि झालं आमचा क्लास. त्याच्यानंतर ते जे काही 10 पानं होती ते होत होत मग ते डिटेल डेव्हलप केलं आणि नाव इट इज दिस बुक. म्हणजे ही क्रियारेखी तुम्हाला नवरात्रीमध्ये हो. मा दुर्गे कडून मिळालेली आहे. आशीर्वादाच्या रूपात मिळालेली आहे. होय होय. येस. तर आणि याचं बेसिक होतं सुरुवातीला आणि नंतर मला वाटतं आपण कधी 2016 मध्ये 15-16 मध्ये म्हणजे 96 ते 20 वर्षांनी नंतर त्या 2016च्या दसऱ्याच्या वेळेला ऍडव्हान्स क्रियारेखी आली होती. हो. राईट. त्यावेळेला ती सिम्बॉल आली होती आणि त्या मेथड आल्या होत्या. म्हणजे क्रियारेखी ही मा दुर्गाचं आशीर्वाद म्हणून तुमच्याकडे आलेले ते दोन्ही ऍडव्हान्स आणि बेसिक लेवल दोन्ही नवरात्रीमध्ये तुम्हाला नवरात्रीतच आल्या. दोन्ही आम्हाला वाटतं क्रियारेखीच्या बेसिकला तू विटनेस नाहीये, पण क्रियारेखीच्या ऍडव्हान्सची तू विटनेस आहेस. ऍडव्हान्सची मी विटनेस आहे. राईट. कारण तो आपण क्लास घ्यायचा होता आणि क्लास चालू असतानाच ती सिम्बल्स धडधड धडधड येत गेली आणि आपण म्हणजे बेसिक करता म्हणून आलेली मंडळी त्यांना बेसिक शिकवून झालं आणि आपण पुढे ऍडव्हान्स पण करत गेलो. असं झालं होतं ते त्यावेळेला. बरोबर ना? 2016 मध्ये. दॅट वे. तर आता याच्यामध्ये नॉर्मल आता क्रिया रेखी रेखी म्हटलं तर रेखी शिकवणारे जगात किती लोक आहेत? बरेच जण आहेत. मला वाटतं इफ आय मिस्टेक नॉट, कुठेही जा जगामध्ये एक भारतात तरी नक्कीच, महाराष्ट्रात तरी नक्कीच 10-15 बिल्डिंगचा एरिया असेल, त्याच्यात एखादा तरी रेखी मास्टर, रेखी टीचर, रेखी असतो. बरोबर. पण त्यातले किती रेखी टीचर्स लोकांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन करू शकतात? मोजकेच. कारण बऱ्याच जणांचं असं ऐकलेलं असतं की आम्ही पण रेखी शिकलोय, आम्ही पण प्रॅक्टिस करायचो, पण आता सोडून दिली. आता काही आम्हाला वेळ मिळत नाही किंवा काही होत नाही म्हणून आम्ही सोडून दिली. असे बरेच अनुभव ऐकायला मिळालेले असतात. आपल्या स्टुडंट्स पैकी किती लोकांनी सोडली? हो. कारण आपण शिकवताना मुळात लोकांना सांगतो की बाबा रे, माणसाकडे सगळ्या गोष्टी येऊ शकतात. आदमी के पास किसी चीज की कमी नहीं होती सिवाय समय की एक्सेप्ट टाइम. कारण आपल्याकडे प्रत्येकाच्या आयुष्यात दिवसाला 24 तासच असतात. आता आमच्यासारखी वेडी माणसं असतात की जी 24 तासातले 72 तास काम करतात.
असं लोक म्हणतात. ते सोडा. हो. आणि तरीही बघणारी माणसं म्हणतात की हे काहीच करत नाही. काहीच करत नाही, फ्री बसलेले असतात. त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी होत राहतात, पुस्तकं लिहिणं होतं, भरपूर काय काय चालू असतं. तर अपार्ट फ्रॉम दॅट, रेकी करताना, शिकवताना, रेकी आणि क्रिया रेकी याच्यातला फरक. हो. रेकी जपान मधनं आली आहे, क्रिया रेकी इकडे आलेली आहे. आणि ती फक्त क्रियारेखी ही फक्त डॉक्टर रेखा काळे याच शिकवू शकतात. कारण अजून मी काही रेकी टीचर, क्रिया रेकी टीचर्स तयार करते. म्हणजे तुमच्याकडून शिकलेले रेकी टीचर शिकवू शकतात. हो हो हो. पण ही मूळतः जी टेक्निक मिळालेली आहे ती ती मला तुम्हालाच मिळाली आहे. होय 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 होय. येस. बरं, ह्याच्यामध्ये एक मुख्य फरक आहे. रेकीमध्ये काय होतं माहितीये का, की तुम्ही युनिव्हर्सल लाईफ फोर्सशी कनेक्ट होता. रेकी, बरोबर. क्रिया रेकीमध्ये काय होतं, तुमच्या आतला परमेश्वर तुम्ही जागा करता. आता हे काय आहे, मी एक प्रश्न विचारेन. आपण म्हणतो ना, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे परमेश्वर असतो, सगळीकडे देव असतो. ती कुठली गोष्ट आहे, विसोबा खेचराची गोष्ट आहे. इफ यू रिमेंबर, विसोबा खेचर हे एक संत होऊन गेले. आता खेचर आणि संत हे काय? अच्छा. खेचर, खे म्हणजे ख म्हणजे आकाश. अच्छा. आकाशाने उडू, आकाशात पण उडू शकतो. अच्छा. ओके. पक्ष्यांना खेचर म्हणतात संस्कृत मध्ये. ओके. आणि मराठीमध्ये गाढव आणि घोड्याची क्रॉसब्रीड असते, त्याला खेचर म्हणतात. अच्छा. माहित नसेल तर सांगते. अच्छा. माहिती होतं? नाही. गाढव आणि घोड्याची जी क्रॉसब्रीड असते तो खेचर. अच्छा. तो गाढवासारखा मेहनती असतो आणि घोड्यासारखा फास्ट पळतो. अच्छा. असं असतं ते. असं ते एक प्राणी असतो तो. तर अपार्ट फ्रॉम दॅट, विसोबा खेचर यांनी एकदा एका मोठ्या संताचा गर्वहरण करायचं ठरवलं. अच्छा. काय करावं माणसाने? शंकराच्या देवळात गेलं, शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला बाबा. अरे हे संत आले, हे काय करताय तुम्ही? शंकराच्या पिंडीवर पाय ठेवलाय. अच्छा. ठेवला तर आहे बाबा, पण आता काय आहे ना, की बाबा सगळीकडेच परमेश्वर आहे, त्या एका पिंडीत नाही आहे ना, सगळीकडेच परमेश्वर आहे. मला जर परमेश्वराच्या डोक्यावर पाय नाही ठेवायचा, तर परमेश्वर नसलेली जागा मला दाखव बाबा, मी ठेवतो तिथे पाय झोपण्याकरता. अगदी पोलाइटली सांगितलं. ह्या महान संतांनी पाय उचलला, दुसरीकडे ठेवला, त्याला तिथे पण शंकराची पिंड दिसायला लागली. तिसरीकडे अरे अरे एवढा झाला तो. आणि मग त्याच्या लक्षात आलं की परमेश्वर हा एका ठिकाणी, ह्या मूर्तीमध्ये परमेश्वर आहे, त्या मूर्तीमध्ये नाही. असं नाहीये रे. तुम्ही त्या मूर्तीची पूजा का करताय, तर त्या मूर्तीमध्ये तुम्हाला तुमच्या कल्पनेतलं परमेश्वराचं चित्र तुम्ही पाहताय, एवढंच. पण याचा अर्थ इतर कुठे परमेश्वर नाहीये असं नाही बरं का. गॉड इज एव्हरीवेअर. प्रत्येक पार्टिकल मध्ये असलेला कॉन्शियसनेस म्हणजे परमेश्वर. बरोबर. तर हे त्यावेळेला त्या विसोबा खेचरांनी त्या महान संतांना दाखवून दिलं. अच्छा. आणि
क्रियारेखीमध्ये आपण काय करतो की प्रत्येक व्यक्तीच्या आत बसलेला परमेश्वर म्हणजे जरी क्रियारेखीची मी अट्युनमेंट दिली तरी याचा अर्थ मी कोणीतरी महान आहे समोरचा कोणीतरी लहान आहे हा भाव नसतो. मी फक्त समोरच्याच्या आतला जो आहे परमेश्वर माझं त्याचं आपण सगळेच त्या मेन काय म्हणू परब्रह्माचे रिफ्लेक्शन्स आहोत. तर ते जे रिफ्लेक्शन आहे ते जरा अस्वच्छ होतं ते क्लीन केलं ते झोपलं होतं त्याला जागं केलं बस एवढंच करणार आहे मी बाकी काहीच करणार नाही. तर ते करणं म्हणजे क्रियारेखी शिकवणं. आणि हे करताना जेव्हा तुमच्या मधला परमेश्वरच जागा होतो आणि मग ही काही जी टूल्स आहेत त्या टूल्सच्या मदतीने तुम्ही हिलिंग करता किंवा तुम्ही काही घटना निर्माण करता किंवा आता घटना निर्माण करता म्हणजे काय त्याच्या अगोदर मला फक्त एकच म्हणजे हे सांगायचं आहे की मी पण क्रियारेखी शिकलेली आहे आणि रेखी आणि क्रियारेखीमध्ये खूप फरक असा आहे की म्हणजे क्रियारेखीमध्ये आणि माझ्या मते माझ्यापेक्षा तुम्ही ते सांगितलं तर खूप छान होईल. कारण रेखीमध्ये कसं असतं तुमच्या आतमध्ये जरी काही निगेटिव्हिटी असेल तरी तुम्ही दुसऱ्याला हील करू शकता. हो. पण क्रियारेखी जेव्हा दुसऱ्याला हील करतं ते आधी स्वतःवर काम करते आणि मग दुसऱ्यावर काम करते. त्याला ते तुम्ही एक्सप्लेन ते मी एक्सप्लेन करते. मी एकच साधा प्रश्न विचारीन की आता से फॉर एक्झाम्पल ही पाण्याची बाटली एवढंच पाणी आहे ह्याच्यात मला जर का समोरच्याला बाटलीभर पाणी द्यायचं मी देऊ शकेन नाही एवढंच आहे. बरं त्याच्या ऐवजी ही पाण्याची बाटली जी फुल भरलेली आहे हे मी बाटलीभर पाणी देऊ शकते. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. अच्छा माहितीये आड म्हणजे विहीर छोटी विहीर म्हणजे आड आणि पोहरा म्हणजे आपण त्याच्यामध्ये खाली जे घालतो आणि पाणी बाहेर काढतो तो पोहरा. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बरोबर. त्याप्रमाणे जर तुमच्यामध्येच पॉझिटिव्हिटी नसेल तर तुम्ही समोर बाहेर कशी निर्माण करणार. तुम्हीच चांगल्या गोष्टी निर्माण करण्याची तुमच्यात क्षमता नसेल तर तुम्ही काय करणार. हा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आतून आणि हे करण्याकरता बाहेरची ऊर्जा वापरावी. येस परफेक्टली ऑल राईट आय हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट इट. पण जर तुमच्यातला परमेश्वर जागा झाला तुम्हाला बाहेर बघायची गरज आहे का. जर का आय विल टेल यू वन थिंग अनलिमिटेड एक साधी गोष्ट आहे. अनलिमिटेड विड्रॉईंग कपॅसिटी असलेलं कार्ड क्रेडिट कार्ड म्हण डेबिट कार्ड म्हण वॉट एव्हर डेबिट कार्ड तुझ्याकडे आलं तर त्याच्यानंतर खर्चाचा विचार करावा लागेल का. नाही. ह्यानी अशा गोष्टी येतात की आपण काहीही करू शकतो. जे आपल्याला हवं फक्त त्याच्याकरता आपल्या मनाची तयारी कशी करायची स्वतःला कसं समजायचं हे. म्हणून याच्यामध्ये स्वतःवर काम करायचं कसं रेखीमध्ये आपल्या मनावर काम करायला शिकवलं जातं. रेखीमध्ये नाही शिकवलं. रेखीमध्ये समोरच्या मनाला झालेल्या जखमा पडझड ती कशी दुरुस्त करायची शिकवलं जातं. रेखीमध्ये फक्त तुम्ही तुमच्या इमोशन्सवर तुमच्या थर्ड आयला जेव्हा तुम्ही हे करता एनर्जी पास करता त्यावेळेला तिथले विचार पॉझिटिव्ह झाले एवढंच असतं. पण इथे ऍक्च्युअल क्रियारेखीमध्ये ऍक्च्युअल तुमचे इमोशन्स किंवा विचार ह्याचं ग्राउंडिंग कसं करायचं किंवा ह्याच्यातला जे काय पेन आहे
ते कसं बाहेर काढायचं येस. हे आणि शिकवलं हे जातं. करताना आपण एनर्जीच्याच बरोबर हा. प्रॉपर काउन्सिलिंग, हा. स्वतःवरचं काम करणं, म्हणजे इन शॉर्ट सायकोलॉजीच्या बेसने हम्म. आपण पुढे जातो. सायंटिफिक पद्धतीने आपण पुढे जातोय. हो. हो. जिथे, कारण आय विल टेल यू वन थिंग, हम्म. जरी मी अध्यात्मात असेल आता, हम्म. तरीही पहिल्यापासून मी अशीच आहे की मी पटकन कोणावर विश्वास नाही ठेवायचा. अच्छा. जसं रेकीचं पण मी सांगितलं, मला रेकी बद्दलचा माझा पहिला एन्काउंटर, हा. जिनी मला रेकी बद्दल सुरुवातीला सांगितलं, दॅट वॉज वे बॅक 1991 मध्ये. हम्म. त्यावेळेला मी तिला विचारलं, हम्म. काय ग तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का? मीच भेटले का वेड्यात काढायला? अच्छा. ते कशाबद्दल? घड्याळ बिघडलं होतं माझं, हा. चालत नव्हतं. आणि आम्ही कुठल्या तरी कॉन्फरन्स मध्ये बसलो होतो. हा. हा. तर मी आपलं असं 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 हलवा हलवी करून ते काहीतरी ते चालू होतं, एका धडपडत होते. हम्म. ती मला म्हणाली, माझ्याकडे ते मी घड्याळाला रेकी देते ते चालू. हम्म. आता घड्याळ नुसतं हात ठेवून चालू होईल? सॉरी, मी नाही मान्य, पण तिच्याकडे मी देऊन टाकलं का? तर हम्म. माझं त्या सेमिनार मध्ये जे काही चाललं होतं ना कॉन्फरन्स मध्ये, तिथनं मी डिस्ट्रॅक्ट होत होते. हा. माझं डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून मी देऊन टाकलं तिच्याकडे, घे बाई तुला काय घालायचं ते घाल गोंधळ. अच्छा. बरं, त्याच्यानंतरच्या ब्रेकमध्ये तिने मला दिलं, तोपर्यंत ती रेकी देत होती. हम्म. ब्रेकमध्ये तिने मला दिल्यावर मला माहिती होतं की ते त्यावेळेला ते चावीवाली असायची, ते आतलं काहीतरी मशिनरी, त्याला एका पद्धतीने झटका मारला ना हम्म. की ते हल्लेले जे काही पार्ट असतील ते बसायचे बरोबर हा. हा. आणि ते चालू व्हायचं. अच्छा. असं होतं ते, त्याला तो बरोबर झटका बसला हा. आणि ते चालू झालं. ठीक आहे, मी लावलं, तिचा भ्रम, मग मी रेकी दिली, मग मी चालू रेकी झालं. दिली म्हणून. म्हटलं ओके बाई तूच. अच्छा. असं. हा. आता हे झाल्यानंतर तो माझा रेकीचा पहिला एन्काउंटर. त्याच्यानंतर काही दिवसांनी आमच्याच ग्रुप मधला एक जण मला म्हणे की मी रेकी शिकवतोय, मला क्लास, मी तुम्हाला कोणाला शिकायची असतील तर या. हम्म. मी काय मुफट, मी त्याला म्हटलं, अरे यार मैं भी देखना चाहती हूँ तुम लोग पब्लिक को उल्लू कैसा बनाते हैं. अच्छा. मला म्हणतो ठीक है आजा, लेकिन फीस भर के. म्हटलं हाँ फीस भर के उल्लू बनने के लिए आऊंगी. अशा ऍटिट्यूडनी मी रेकी शिकायला गेले होते, विचार कर. कारण हा. अंधविश्वास नॉट मी. हो. पहिल्या वेळेला मला रेकीमध्ये काहीही अनुभव आला नाही. हम्म. त्याचा गुरु होता तेव्हा, तो म्हणाला इसका मतलब है तू पॉवरफुल रेकी टीचर बनने वाली है. मी त्याच्या गुरुला विचारलं, म्हणलं यार किधर है? तो म्हणे काय? म्हटलं कहाँ है तुम्हारे चने के झाड़ लेके घूमते हो, चने की खेती करते हो, हर एक को चने के झाड़ पे चढ़ाते हो. अच्छा. मला काही जमलं नाही तर टीचर, महान टीचर होणार काय, एबीसीडी ए पण लिहिता येत नाही, तू म्हणतो महान बनणार आहे. तर म्हणे बघ एक दिवस तू टॉप रेकी टीचर बनणार. त्यावेळेला मला पटलं नव्हतं, कळलं नव्हतं, मी चेष्टा प्रचंड केली होती. पण गुड थिंग इज, हे दोघंही रेकीमध्ये जे शिकवतात ना, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट अँगर, ते दोघंही जगत होते. त्याच्यामुळे मी एवढी त्यांची खेचत होते तरी त्यांना काही राग नाही आला. आणि मग मला त्याच्यामध्ये मला काही जाणवत नव्हतं. याचं कारण नंतर मला कळलं, मुक्तानंदांचे चितशक्ती विलास वाचल्यावर, प्ले ऑफ कॉन्शियसनेस वाचल्यावर. तिथे त्याचं शास्त्रशुद्ध एक्सप्लेनेशन नित्यानंदांनी मुक्तानंदांना कसं सांगितलं ते आहे. त्याच्याबद्दल ते वाचल्यावर मला कळलं. अच्छा. तर हे असं सगळं रेकीबद्दलचं. आणि अशा पद्धतीत शास्त्रशुद्धच मी जाणार. असं असताना
क्रियारेखीमध्ये जेव्हा मी मेथड काही देते हम्म. त्यावेळेला माझी कोणाकडेही अपेक्षा नाही हम्म. की लोकांनी याच्यावर विश्वास ठेवावा. हम्म. अनुभव घेतल्याशिवाय गोष्टी कळत नाही. हो, बरोबर. पण अनुभव घेण्याकरता मात्र वन शुड बी ओपन. हम्म. दॅट्स इट. Right. आणि त्याच्याबरोबर जे मी आपण आता मला वाटतं हे सुरुवातीचं आजचं म्हणजे नमनाचं घडाभर तेल झालेलं आहे. हो, हो. तर आपण उद्यापासून आपण ह्याच्यामध्ये आहेत टोटल अं, 20 चॅप्टर्स ओव्हरऑल आहेत. हा. बेसिकचे आहेत काही चॅप्टर आणि मग ऍडव्हान्सचे काही चॅप्टर्स आहेत. अच्छा. जस्ट हॅव अ लुक. हा, हा. तर हम्म. उद्यापासून आपण मे बी उद्या पहिले पुढच्या ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये हा. 1 2 3 असे घेऊ. मग अच्छा. असे करत करत आपण एक एक 3 चॅप्टर करून करत आपण जाऊया. close करू. ठीक आहे, चालेल. वी विल डू इट दॅट वे. चालेल. आणि आपण काही एपिसोड मध्ये हा कम्प्लीट कम्प्लीट करू. सो तर दॅट पीपल कॅन अंडरस्टँड अबाउट क्रिया. हो, हो. पण खूप डिटेल मध्ये झाला विषय हो. आणि आपण कंटिन्यू करतोय क्रियारेखीचा हा टॉपिक आपला पुढे कंटिन्यू होतोय. तर ती माहिती घेण्यासाठी आपण नक्कीच पुढचा एपिसोड कडे आपण जाणार आहोत. Yes. पण तोपर्यंत आताचा हा भाग इथेच आपण संपवतोय. नमस्कार. वाचत रहा, वाचत रहा, कारण